गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मोस्ट ऑफ स्टुडंटचा प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो, रीडिंगचा खूप आहे. ओके, त्यामुळे आजचा पासून 30 दिवस म्हणजे पूर्ण सप्टेंबर महिना आहे ना, आपण फक्त रीडिंगवर फोकस करणार आहे की रीडिंग करता आलं पाहिजे स्टुडंट्सला. सो रीडिंगसाठी काय गरजेचं आहे मित्रांनो, जे आपले 5 वॉवेल असतात ना, ए ई आय ओ यू, त्याचे साऊंड माहिती असणं गरजेचं आहे, त्याचे उच्चार माहिती असणं गरजेचे आहे. सो आजपासून 30 दिवस म्हणजे 1 सप्टेंबर पासून तर 30 सप्टेंबर पर्यंत रोज जी प्रॅक्टिस सांगेल ना तेवढी प्रॅक्टिस करा. फक्त तुम्हाला 100% रीडिंग करता येईल. ओके, फक्त मी जे 5 वॉवेल सांगेल त्यांचे उच्चार सांगेल तेवढे उच्चार लर्न करा आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्यासोबत जे रिलेटेड वर्ड्स असतील ना ते लर्न करा. 100% तुम्हाला रीडिंग जमेल मित्रांनो. सो ए ई आय ओ यू पैकी ए चे साऊंड असणं महत्वाचे आहे मित्रांनो. सो ए चे साऊंड माहिती असण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले वॉवेल आणि कॉन्सोनंट हे माहिती असणं गरजेचे आहे. सो वॉवेल म्हणजे काय, ए ई आय ओ यू हे उच्चार करायचं काम करतात मित्रांनो. आणि कॉन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. ओके, ते कोणते असतात, आपले वॉवेल्स सोडून जेवढे असतात ना ते सगळे कॉन्सोनंट्स असतात. ओके, सो हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. वॉवेल्स कोणते असतात आणि कॉन्सोनंट कोणते असतात हे महत्वाचं आहे. ओके, आता त्याच्यानंतर एचा उच्चार कधी कसा काय करायचा, त्यासाठी ह्या दोन गोष्टी पहिले पाठ करा. कॉन्सोनंट म्हणजे काय आणि वॉवेल्स म्हणजे काय. ओके, ते आपल्याला मस्ट आहे, ते माहितीच असलं पाहिजे. ओके, सो वॉवेल्स मध्ये पहिला येतो ए. सो ए जर दोन व्यंजनांच्या मध्ये येत असेल ना मित्रांनो, जर ए हा दोन कॉन्सोनंटच्या मध्ये किंवा दोन व्यंजन मराठीमध्ये म्हणू आपण किंवा इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट म्हणतात, दोन कॉन्सोनंटच्या मध्ये जर ए येत असेल ना मित्रांनो, तर एचा उच्चार हा ऍ होतो, ऍ होतो. ओके, आता ऍ कसा होतो म्हणजे ते बघूया आपण. सपोज कॅट आपण बोलतो तर कॅट, CAT कॅट. सी ला आपण मराठीमध्ये काय बोलतो, क बोलतो. ए ला मराठीमध्ये काय बोलायचं, ऍ बोलायचं. आणि टी ला मराठीमध्ये काय बोलायचं, ट बोलायचं. मग जोड शब्द कसा तयार होतो त्याचा, क एचा ऍचा ऍ, ट कॅट असा शब्द तयार होणार. सेम मॅथ्स होतं, MAT. यम ला मराठीमध्ये काय म्हणणार म, ए ला काय बोलणार ऍ, ट ला काय बोलणार टी, म्हणून तो होतो मॅट. ओके, सॅट, एस चा स, ए चा ऍ, टी चा ट, सॅट. ओके, समजलं, मॅट, सॅट, कॅट, रॅट, बॅट, हॅट, फॅन, बॅन, मॅन. ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला वॉवेल्स माहिती असणं गरजेचे आहेत मित्रांनो, कॉन्सोनंट पार्ट असणं गरजेचे आहेत. ओके, दोन कॉन्सोनंट असतील तर दोन कॉन्सोनंटच्या मध्ये येणारा ए हा ऍ साऊंड करतो. फक्त दोन वॉवेल शेजारी पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये येणारा ए हा ऍ साऊंड करणार. ओके, त्याच्यानंतर रॅम्प. ओके, आता मोठा वर्ड आहे मित्रांनो, रॅम्प. आरचा काय लिहिणार ए, सॉरी आरचा काय लिहिणार र, एचा ऍ, MP. म आणि प जर दोन कॉन्सोनंट शेजारी आले म्हणजेच दोन व्यंजन शेजारी आले तर ते जोडायचे मित्रांनो. काय करायचे, ते जोडायचे. ओके, मराठीमध्ये असो नाही तर इंग्लिशमध्ये असो, दोन कॉन्सोनंट शेजारी आले तर ते 100% जोडायचे. ओके, फक्त ते दोन कॉन्सोनंट असले पाहिजे. जर त्यांच्या शेजारी वॉवेल असेल तर जोडला जाणार नाही. दोन कॉन्सोनंट शेजारी आले, जसं की ह्या रॅम्प वर्ड मध्ये बघा, यम आणि पी काय शेजारी ना, म्हणून ते जोडले जाते. यम आणि पी जोडला जाईल, म आणि प, म अर्धा नंतर प, का म अगोदर आहे त्यामुळे म अर्धा. र, आरचा र, एचा ऍ, MP, रॅम्प. तसंच लॅम्प होतं मित्रांनो, यलचा ल लिहिला, एचा ऍ, यम आणि पी, लॅम्प. ओके, चॅम्पचं पण तसं होणार, पण CH आहे म्हणून सी चा क किंवा स करायचा आणि ह जोडायचा असं नका करू. सी आणि एच म्हणजे च, सी आणि एच म्हणजे काय, च. ए आलाय. ओके, ए ला काय बोलणार ऍ, आणि चॅम्प, यम आणि पी दोघं कॉन्सोनंट शेजारी म्हणून जोडायचे. यम आणि पी दोघं कॉन्सोनंट जोडायचे. मग काय म्हणते, चॅम्प, लॅम्प, कॅम्प, रॅम्प. ओके मित्रांनो, आजचा एचा हा साऊंड. उद्याच्या एचा अजून वेगळा साऊंड असेल मित्रांनो. एचा अजून एक साऊंड होतो, ए होतो, ऍ होतो, अ होतो. सो ते साऊंड कसे होतात ना ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन. फक्त 30 सप्टेंबर पर्यंत वेट करा मॅम मित्रांनो. आणि रोज माझ्या व्हिडिओला ते व्हिडिओमधून जेवढे मी वर्ड सांगेल तशी प्रॅक्टिस करा, रिलेटेड त्या वर्डची प्रॅक्टिस करा. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला व्हॉट्सअप करा. ओके, हॅव